कॅन्सर, किडनीसारखे नाजूक आजार जे आहेत ते कधीच कुणाला होऊ नये म्हणून भगिनींनी इकडे लक्ष द्यावं. बाजारात आवळे मिळतात, बाजारातून एक 25 किंवा 100 आवळे आणून ते मीठ पाण्यात उकळून घ्यावेत. उकडल्यानंतर त्याला 5-5 लवंगा टोचाव्यात आणि काचेच्या भरणीत मधात किंवा साखरेच्या पाकात, जर मध चांगला मिळाला नाही तर साखरेच्या पाकात टाका, पण मध हे औषधी त्याचा खूप चांगला अनुभव येतो म्हणून शक्यतो मधाचा विचार करावा. त्या मधात टाकून द्यावेत आणि 40 दिवसानंतर मुरल्यावर रोज अन्नाच्या पोटी जर 1 आवळा आपण प्राशन केला, आयुष्यात किडनी कॅन्सरसह कुठलेही आजार होणार नाहीत. हे डिक्लेअर करून टाकतो. हा चॅलेंजिंगचा विषय आहे. हे तुम्ही उद्यापासून आचरणात जर आणलं, तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची वेळ कमीत कमी येईल आणि त्या आजाराला तोड द्यायला आपल्याजवळ आवळ्यासारखा दवा जगात नाही. असे खूप औषधं आपल्या घरगुती आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. मनुष्य जन्माला आल्यावर 3 आजार त्याचे पाठलाग करतात: वात, कफ, पित्त. यावर अजून हुकमी कोणी सांगत नाही. ॲलोपॅथिक गोळ्या किंवा अन्य क्रिया करायला होतात, ते तात्पुरतं बरं वाटतं, पुन्हा दुसरे आजार उद्भवतात. यावर कायमची मात करण्यात एक दवा लिहून दिलेला आहे, तो आम्ही आता फाड्यावर लिहून देणार आहोत. तो आयुर्वेदिक दुकानात मिळतात. 14 सागरगोटे, 14 मायफळं, 14 लसणाच्या पाकळ्या, ओवा पावतोळा, पावग्रॅम, हे सारे कुटून भाजून त्याच्या लिंबाच्या रसात गोळ्या बनवून सकाळ संध्याकाळ जर ती हरभऱ्याच्या मापाची गोळी आपण खाल्ली, कफ, वात आणि पित्त याचा कुठलाही लवलेश राहत नाही. ती औषधं आणा, त्याप्रमाणे घरच्या घरी ते तयार करा. ते आयुर्वेदिक औषधं आहेत, त्यांनी नुकसान काहीच होणार नाही, होईल तर फायदाच होईल. पण हे वय वर्ष 1 ते 100 पर्यंत सर्वांना चालणारा दवा आहे. म्हणून कृपया आपण ही सारी दवा आम्ही हळूहळू आपणापर्यंत पोचवण्याला प्रयत्नशील आहोत. आपणाला आवडलं तर आपण घ्या, सक्ती नाही. परंतु आपलं आरोग्य अबाधित राहावं, निरोगी राहावं हे प्रत्येकाला वाटतं. आपला पंचप्राण डॉक्टरांच्या ताब्यात देऊ नये. ही आपण जर दखल घेतली आणि निरोगी राहिलात, तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची जरूर नाही. म्हणून अत्यंत साध्या, सोप्या आणि अतिप्रभावी असा आपला आयुर्वेद हा ग्रंथ आहे. नाही समजलं 4 वेळा आपण समजून घ्या, पण पुढील पिढ्यांना फास्ट फूड, हायब्रिड अन्न, 5 पांढरे पदार्थ ते वर्ज करा. आपण रोज 5 प्रकारचं विष पचवतो. 1 साखर. महाराष्ट्रामध्ये जी साखर पिकली जाते ती पांढरी करण्याकरता तिच्यात गंध, केमिकल असं विष वापरलं जातं, म्हणून ती पांढरी होते. आणि आज महाराष्ट्रामध्ये एकही घर असं नाही की जिथे शुगर, डायबिटीज पोचला नाही. म्हणून आपण साखर खाताना खांडसरी साखर खावी. मध्य प्रदेश किंवा गुजरातमध्ये घरोघरी, गावोगावी अशी साखर पिकवत नाही, ते खांडसरी पिकवतात. त्यात कुठलंही केमिकल टाकत नाही. आणि महाराष्ट्रात का टाकतात हे आम्हाला कळत नाही. म्हणून आपण साखर खाताना, घेताना हा विचार करावा. 2, गुजरातमध्ये टाटाने एक खूप मोठी फॅक्टरी मिठाची टाकलेली आहे. पांढरा शुभ्र कापरासारखं मीठ आहे, लोक आवडीनं घेतात. पण तुम्ही आज बघा, देशामध्ये लहान लहान मुलांच्या किडन्या फेल झाल्यात, मेंदू फेल झालेत, ब्रेन हॅमरेज झालंय. डॉक्टरांना याचं सूत्र कळलं नाही. म्हणून तुम्ही आहारामध्ये शेंदेलोण किंवा आयुर्वेदिक मीठ किंवा पूर्वी आपण जे महात्मा गांधींच्या काळात काळं मीठ, खड्याचं मीठ वापरायचं, ते जर वापरलं, हे जे पांढरं मीठ आहे हे खाण्यास अयोग्य आहे. त्यात 16 प्रकारचे केमिकल आहेत. ते खाण्यासाठी वापरू नये, अन्य कामासाठी वापरावं. 3, मैदा, बेकरी, ते खाल्ल्यानंतर जठरावर स्लॅब पडतो आणि अपचनाचे आजार होतात. 5, साबुदाणा. भगिनी त्या साबुदाण्याला तर खूप नफरत करतात, कंटाळा करतात आणि ते साहजिक आहे. तुम्ही 1 वाटीभर साबुदाणा खाल्ला आणि ग्लासभर पाणी पिला, दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही. रबराचा स्लॅब पडतो त्या पचनावर, भूक लागत नाही. ही चांगली गोष्ट नाही. म्हणून त्याऐवजी अनेक पदार्थ आहेत आणि त्याचा आपण कृपया वापर करावा. वैज्ञानिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या
कमी जेवणं किंवा उपवास करणं म्हणजे आपल्या पचनेंद्रियांना थोडी विश्रांती देणं हा त्यातला एक भाग आहे. म्हणून वरईची भगर आहे, तुमचे अनेक तत्सम पदार्थ आहेत, फळं आहेत, त्याचा कृपया राजगिरा आहे, शिंगाडा आहे. शिंगाडा हे पीकसुद्धा उपवासाला चालतं, त्याच्या पोळ्यासुद्धा करता येतात, त्याचे अनेक प्रकार करता येतात. म्हणून आपण ते जर वापरले तर ते प्रकृतीला त्रास देणारे नाहीत. हलकं अन्न आपण उपोषणाच्या दिवशी सेवन करावं हा त्यामागचा या कार्याचा उद्देश आहे. म्हणून आरोग्य विभागातून आपणाला खूप काही शिकता येईल आणि आपलं आरोग्य अबाधित राहील. ॲसिडिटीसारखे आजार आहेत. रात्री जर चांगलं गाईचं दूध अर्धा कप थंड करून 1 चमचा त्यात गाईचं तूप टाकून प्राशन केलं, थोडी 2-3 दाणे साखर टाकली, ते घेतल्याबरोबर सकाळपर्यंत ॲसिडिटी जाते आणि झोपही चांगली लागते. पण दूध मात्र गाईचंच असावं, भेसळयुक्त नसावं, अन्य दूध नसावं, ते गावठी गाईचंच पाहिजे. ही जर्सी गाईचं दूध चालत नाही. या जर्सी गाईमुळं ती जागा असाध्य आजारांनी घेतलेली आहे. खरं बोललं तर सकाळीला राग येईल. म्हणून आपण देशी गाई पाळणं आणि कृषी संस्कृतीमधून आपण सेंद्रिय शेतीचं शुद्ध आपल्याला आपलं आरोग्य टिकवायचं असेल तर सेंद्रिय शेती हा त्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्यांनी 1 गुंठाभर जमीन सेंद्रिय शेती करून बघा.